आज आपण बघणार आहोत की YT स्टुडिओ जे आहे ते क्रोम ब्राउझरमध्ये कशा प्रकारे ओपन केलं जातं। बऱ्याच जणांचे जेव्हा आपण YT स्टुडिओ बघत असतो तर त्यांचा काय प्रॉब्लेम येतो, प्रोसेसिंग प्लीज वेट हा प्रॉब्लेम येत असतो। जनरली बघा या ठिकाणी मी माझं YT स्टुडिओमध्ये तुम्हाला एक्झाम्पल दाखवते। जेव्हाही तुम्ही टाईप करता तर बघा या ठिकाणी जर तुम्ही सपोज स्टुडिओ डॉट व्यवस्थितरित्या टाईप केलं आणि क्लिक केलं तर या ठिकाणी तुमची एक इंटरफेस तुमच्या समोर येतो बरोबर। आणि इंटरफेस आल्यानंतर मग खाली येतं तुम्हाला प्रोसेसिंग प्लीज वेट। आता बरेच जे न्यू यूट्यूबर्स आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत की त्यांचं जे YT स्टुडिओ आहे ते क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होतच नाही। त्यांचा काय प्रॉब्लेम येतो, प्रोसेसिंग प्लीज वेट। आता प्रोसेसिंग प्लीज वेटवर क्लिक केल्यानंतर परत त्यांचं YT स्टुडिओ जे आहे ते ॲप्लिकेशन ओपन होतं, म्हणजे क्रोम ब्राउझरमध्ये ओपन न होता त्यांना कसा मेसेज येतो। आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता विंडो आलेली आहे प्रोसेसिंग प्लीज वेटची। तर प्रोसेसिंग प्लीज वेट हे काय येतं आणि आपण कशा प्रकारे आपलं जे YT स्टुडिओ आहे ते ओपन केलं पाहिजे, कारण आजकालला न्यू यूट्यूबर्सला माहीत नाही आहे की YT स्टुडिओ हे क्रोम ब्राउझरमध्ये कशा रीते ओपन केलं जातं आणि का ओपन केलं जातं। याच्यामागे मेन पॉईंट असा आहे की आपल्या ज्या सेटिंग असतात ज्या YT स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये होत नाहीत किंवा दिलेल्या नसतात, मग ज्या बेसिक सेटिंग असतात त्या सगळ्या ज्या आहेत त्या YT स्टुडिओच्या क्रोम ब्राउझरमध्ये ओपन केल्यानंतर आपल्याला डिटेल ते ॲप्लिकेशनचं सगळे फॉर्मॅट हे दिसत असतात। आता कुठले फॉर्मॅट काय आणि YT स्टुडिओ आणि ॲप्लिकेशन क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करण्याचे काय फायदे आहेत त्या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करणार आहेत। आणि शेवटी मी एक ट्रिक देणार आहे की आपण इझिली कशा प्रकारे या गोष्टी केल्या पाहिजेत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हाईप द्यायला विसरू नका। तर बघा या ठिकाणी प्रोसेसिंग प्लीज वेट येते, तर आपण परत एकदा बघूयात की नेमका प्रॉब्लेम काय आहे। न्यू यूट्यूबर्सला तर हा प्रॉब्लेम नेहमीच येत असतो आणि मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स पण होत्या की तुम्ही आम्हाला एक सांगा की हे जे तुम्ही ओपन करताय कशा प्रकारे ओपन केलं जातं। ठीक आहे, तर या ठिकाणी तुमच्यासमोर परत एकदा YT स्टुडिओ पहिलं जे ऑप्शन आहे ते येत असेल। आपण जर पहिल्या ऑप्शनवर क्लिक केलं तर डायरेक्टली आपलं काय होतंय, परत एकदा YT स्टुडिओ ॲप्लिकेशन ओपन होते, म्हणजे क्रोम ब्राउझरमध्ये ते ओपन होतच नाही आहे, सेपरेट ॲप्लिकेशन या ठिकाणी ओपन होते। पण आपल्याला नेमकं काय करायचं आहे की ती क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे। मग आपण बेसिक आपल्या चुका काय करत असतो, जेव्हाही आपण आपलं काय म्हणता एडिटिंग करतो किंवा आपण जेव्हा टाईप करतो सर्च बारमध्ये कुठल्या ज्या YT स्टुडिओच्या क्रोम ब्राउझर ओपन करण्यासाठी जेही आपण सर्च करतो ते एकदम रॉंग मेथडने करतो, म्हणजे आपल्याला ती मेथड माहितीच नाही। आता ती मेथड कशी आहे, कशा आपण प्रॉपररित्या त्या ठिकाणी सर्च केलं पाहिजे, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे। आता आपण सगळ्या गोष्टींमधून बॅक येऊयात। ठीक आहे, आता बघा बॅक आल्यानंतर या ठिकाणी परत एकदा आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे YT स्टुडिओ आहे आपलं जे क्रोम ब्राउझर आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। बघा क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपलं सेम विंडो ओपन झालेली आहे जी मी ओपन केली होती। ठीक आहे, आधी तर आपण इथं काय लिहिलं आहे, studio.youtube.com लिहिलं आहे। तर आपल्याला करायचं काय आहे, आपण या ठिकाणी गुगलमध्ये सर्च केलं तर आपल्याला वरती जो गुगलच्या वरती एक सर्च बार दिसतंय, होमच्या बाजूला दिसतोय, प्लसच्या बाजूला दिसतंय, त्या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचं आहे। बघा या ठिकाणी सर्च गुगल और टाईप URL, तर आपण या ठिकाणी गुगल पण सर्च करू शकतो किंवा एखादा URL असेल तर ते आपण या ठिकाणी देऊ शकतो। तर आपल्याला एक URL द्यायचा आहे, तर तो कुठला URL आहे ते आपण बघणार आहोत। व्हिडिओ स्किप करू नका। तुमचा एक पॉईंट जरी मिस झाला, म्हणजे तुम्ही जर इथं डॉट द्यायचा असेल आणि तो नाही दिला किंवा डॉट दिल्यानंतर तुम्ही स्पेस दिला तर तुमचं क्रोम ब्राउझर ओपन होणारच नाही। बघा आता स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे, या ठिकाणी मी आता सर्च करून घेते स्टुडिओ, स्पेलिंग व्यवस्थित लिहायची, स्पेलिंग मिस्टेक अजिबात करायची नाही आहे, स्टुडिओ त्याच्यानंतर .youtube.com। बघा या ठिकाणी मी कुठल्याही लेटर नंतर स्पेस दिलेला नाही आहे बरोबर, कुठल्याही लेटरच्या आधी स्पेस नाही आहे। त्याच्यानंतर मी 2 डॉट दिलेले आहेत, ते डॉटमध्ये स्पेस नाही आहे। असं आपल्याला एकदम जवळजवळ लिहायचं आहे, URL असाच असतो आणि ते एकदम व्यवस्थितरित्या लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एंटर करायचं आहे। या ठिकाणी अशा प्रकारे एंटर केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला जो इंटरफेस आहे तो या ठिकाणी रेडी होणार आहे। तर मेन गोष्ट अशी आहे महत्त्वाची की बघा या ठिकाणी असा जो आहे तुमचा एक इंटरफेस येणार आहे। तर बघा या ठिकाणी म्हटलं आहे ट्राय आउट द स्टुडिओ ॲप, यूट्यूब स्टुडिओ ॲप आणि खाली दिलं आहे कंटिन्यू टू स्टुडिओ। आता जर तुम्ही या ठिकाणी गेट द ॲपवर केलं तर तुमचं डायरेक्टली काय ओपन होणार आहे, या ठिकाणी तुमचं जे आपण म्हणू शकतो त्याला
वाय टी स्टुडिओ ओपन होणार आहे, बरोबर. तर वाय टी स्टुडिओ या ठिकाणी ओपन होणार आहे. म्हणजे या ठिकाणी म्हणते की अपडेशन त्याचं बाकी आहे, बरोबर. गेट द ॲप म्हटल्यावर आपल्याला काय करायला लावता येते, गेट द ॲप म्हटल्यावर यूट्यूब जे स्टुडिओ आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे. म्हणजे बघा या ठिकाणी मी अपडेट करून घेते, म्हणजे आपली जी प्रोसेस आहे ती बरोबर होईल. आता जर हे माझं अपडेट नसतं तर काही ना काहीतरी प्रॉब्लेम आले असते. त्याच्यासाठी यूट्यूब ॲप्लिकेशन म्हणा, यूट्यूब म्हणा, बरोबर, यूट्यूब स्टुडिओ म्हणा, या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, अपडेट करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी आपली अपडेटची प्रोसेस जी आहे ती जवळजवळ होत आहे, बरोबर. आता याच्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर या ठिकाणी बघा गेट द ॲप आपल्याला करायचं नाही. गेट द ॲप केलं म्हणजे आपण डायरेक्ट क्रोम याच्यामध्ये जाणार आहोत, यूट्यूब स्टुडिओमध्ये. आपल्याला काय करायचं आहे, कंटिन्युटी स्टुडिओ म्हणजे क्रोम ब्राउझरमध्ये. तर खाली बघा या ठिकाणी कंटिन्युटी स्टुडिओवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येणार आहे. बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी चॅनलचा डॅशबोर्ड आणि सगळं काही ओपन झालेलं आहे आपलं. तर बघा सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आपली बाकी आहे, लास्टला मी तुम्हाला ती सांगणार आहे. तर बघा या ठिकाणी हे ओपन करणं का गरजेचं आहे ते मी सांगते. कारण बघा या ठिकाणी माझा चॅनलचा पूर्ण परफॉर्मन्स या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे माझ्या न्यू अचिव्हमेंट्स काय आहे, माझ्यासाठी यूट्यूबने काही आयडियाज दिलेले आहे. माझे व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी यूट्यूबने मला आयडिया दिलेला आहे. किंवा वाय टी स्टुडिओमध्ये काय काय चेंजेस आलेले आहे, काय काय अपडेट आलेले आहेत ते सगळं या ठिकाणी माहिती पडतं. आणि क्रिएटर इनसाईट म्हणजे क्रिएटरचा कशाप्रकारे त्यांनी व्हिडिओज क्रिएट केले पाहिजे, कुठले ट्रेंडिंगला आहे, हे सगळे या ठिकाणी माहिती असतं. आता कसं, तर बघा पहिली जी गोष्ट आहे ती आहे टॅगिंग स्ट्रिक. आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही प्रोडक्ट टॅग करा वगैरे. सेकंड गोष्ट आहे आयडियाज फॉर यू, म्हणजे इथं सुपर चॅटचं म्हटलेलं आहे त्यांनी, ठीक आहे. इथं सुपर चॅट तुम्ही करू शकता. त्याचा क्रिएटर इनसाईट हा एक पॉईंट वेगळा दिलेला आहे. वॉच ऑन यूट्यूब, तुम्ही यूट्यूबवर याचा व्हिडिओ बघू शकता. आता बघा इथं व्हॉट्स न्यू इन स्टुडिओ याच्यामध्ये म्हटलेलं आहे नवीन काय आहे वाय टी स्टुडिओमध्ये. इन्क्रीजिंग शॉर्ट लेंथ, शॉर्टची लेंथ वाढलेली आहे. एक्सपान्शन ऑफ चॅनल परमिशन, चॅनलचे परमिशन एक्सपांड झालेले आहेत. आणि इथं म्हटलं की अपकमिंग चेंजेस टू कम्युनिटी गाईडलाईन्स वॉर्निंग. आता येणारे चेंजेस हे कम्युनिटी गाईडलाईन्समध्ये त्यांनी दिलेलं आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा पूर्ण हा डेटा माझा एका व्हिडिओचा तुम्हाला तुमच्या फक्त वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये भेटणार नाही. तर हा कुठं भेटेल तुम्हाला, या ठिकाणी जेव्हा तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये वाय टी स्टुडिओ ओपन करणार. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगितलं होतं की मी लास्टला एक ट्रिक सांगणार आहे, ज्याच्याने तुमचं परफेक्टली तुमचं जे चॅनल आहे, डॅशबोर्ड आहे चॅनलचा, तो वाय टी स्टुडिओमध्ये ओपन करणार आहोत. कारण बघा तुम्ही कितीही वेळाच ओपन केलं आणि जर तुमचं डायरेक्ट वाय टी स्टुडिओ ओपन होत असेल तर त्याचा काही फायदा नाही. कारण एक महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी विसरत असतो, आणि ती म्हणजे बघा या ठिकाणी आपण जे तुम्हाला जे वरती 3 डॉट्स दिसत असतील, या ठिकाणी तुम्हाला वरती 3 डॉट्स दिसत असतील, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर ही एक सेटिंग जर केली तुम्ही तर तुमचं चॅनल प्रॉपरली वाय टी स्टुडिओमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होईल. आता ती नेमकं बघा काय करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी डेस्कटॉप साईड या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर डेस्कटॉप साईडला आपल्याला काय करून घ्यायचं आहे, या ठिकाणी ऑन करून घ्यायचं आहे. आता ऑन का करून घ्यायचं, जोपर्यंत तुम्ही हे ऑन करणार नाही तोपर्यंत तुमची जी वाय टी स्टुडिओ आहे ते क्रोम ब्राउझरमध्ये प्रॉपरली वर्क करणार नाही आणि तुम्हाला समजणार नाही की न्यू काय चेंजेस या ठिकाणी आलेले आहेत आणि काय आपल्याला म्हणजे यूट्यूबने अपडेट काय दिलेले आहे हे तुम्हाला लवकरात लवकर समजणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ही जी सेटिंग आहे ही करायची आहे. म्हणजे तुमचं जे क्रोम ब्राउझर आहे ते डेस्कटॉप मोडला तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. सिम्पल आहे, ठीक आहे. तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा जर आवडला असेल, समजला असेल तर नक्की एक कमेंट करा. हाईप द्यायला विसरू नका, चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.